बुद्ध भीमराज मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या विद्यमाने 22 फेब्रुवारी 2025 रोजी सांगोला तालुक्यातील विविध क्षेत्रात व स्पर्धा परीक्षेत प्रावीण्य मिळवलेल्या सर्व स्पर्धकांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न झाला। यासाठी प्रमुख पाहुणे माननीय श्रीमती निकिताताई बाबासाहेब देशमुख, सांगोला पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक माननीय भीमराव खंदाळे साहेब तसेच PSI उबाळे मॅडम उपस्थित होत्या। कार्यक्रमाचे अध्यक्ष सांगोला तालुक्याचे माजी नगराध्यक्ष माननीय मारुती आबा बनकर उपस्थित होते। प्रमुख उपस्थितीमध्ये मैना बनसोडे, किशोर बनसोडे, बापूसाहेब ठोकळे, अमोल बनसोडे, तानाजी बनसोडे, दीपक बनसोडे तसेच बुद्ध भीमराज मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट अक्षयदादा बनसोडे उपस्थित होते। यावेळी विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेल्या सर्व सत्कार मूर्तीचा बुद्ध भीमराज मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी संस्थेचे सर्व पदाधिकारी व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते। सर्वप्रथम मी स्वराज्यांनी राजमाता जिजाऊ मासाहेब, त्याचबरोबर ज्यांनी स्त्री शिक्षणाचे दार आपल्या सर्वांसाठी खुले केले त्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, माता रमाई, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, त्याचबरोबर सर्वच थोर महिलांनी आणि पुरुषांनी ज्यांनी स्त्री मुक्तीसाठी आपले पूर्ण जीवन त्याग दिले, त्यांना सर्वांना विनम्र अभिवादन करते। मी मुद्दामून स्त्री शिक्षणाचा उल्लेख केला कारण इथे जर तुम्ही आपण पाहिलं तर सत्कार मूर्तींमध्ये महिलांची संख्या मॅडम जास्त आहे। आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आपल्याला लाभलेले आमचे ज्येष्ठ नेते, मार्गदर्शक, सांगोला नगरीचे माजी नगराध्यक्ष सन्माननीय बनकर आबा, त्याचबरोबर थोड्या वेळापूर्वीच ज्यांनी इथून प्रस्थान केलं ते आपले सांगोला तालुक्याचे पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष PI खंडाळे साहेब, त्यांच्या सहकारी उबाळे मॅडम, त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे मैना मॅडम बनसोडे, किशोर दादा बनसोडे, बापूसाहेब ठोकळे, दीपक दादा बनसोडे, तानाजी काका बनसोडे, कुंदन बनसोडे, मिलिंद बनसोडे आणि आताच PSI मॅडमनी ज्यांचा उल्लेख केला ते ॲडव्होकेट अक्षयदादा बनसोडे, त्याचबरोबर सर्वात प्रथम आणि ज्यांचा उल्लेख ऍक्च्युली झाला नाही त्या आजच्या सर्व सत्कार मूर्ती, कुमारी स्नेहल शशिकांत सुतकर, त्याचबरोबर अक्षय वाल्मिक माने साहेब, सना खाटिक मॅडम, संध्या राणी सावंत मॅडम, साक्षी सरगर मॅडम, स्वप्नाली शेळके मॅडम, श्री प्रभाकर कांबळे, पवार सर, प्रवीण पगारे सर, अक्षय पवार सर, जयसिंग गुळीक सर, श्री मनोज बाबर सर आणि श्रीमती प्रणाली बंडू उबाळे मॅडम, या सर्व खरं तर मी आपली जी संस्था आहे बुद्ध भीमराज मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य यांचं खरं तर खूप कौतुक करेन की आपण अतिशय चांगला सत्कार सोहळा या ठिकाणी आयोजित केला। यातील काही आजची जी सत्कार मूर्ती आहे त्यांच्या काही आता साक्षीला मी मुद्दाम मॅडम म्हटलं कारण मी आधी साक्षी म्हणून बोलायचे आणि आता साक्षी मॅडम झाल्यात, म्हणजे हे परिवर्तन आपल्याला या शिक्षणामुळे आणि या स्पर्धा परीक्षेत उतरल्यामुळे आपल्याला दिसतं। ज्या व्यक्तीला आधी आपण एकेरी नाव मारायचो त्यांना मॅडम, साहेब, सर हा जर मान सन्मान आपल्याला हवा असेल आणि खऱ्या अर्थाने जर या समाजासाठी ज्या मातीत आपण जन्माला आलो त्या मातीचं जर आपल्याला ऋण फेडायचं असेल आणि या समाज सेवेचा वसा जर आपल्याला पुढे घेऊन जायचा असेल तर निश्चितपणे या स्पर्धा परीक्षेकडे सर्व तरुण पिढीने वळणं ही काळाची गरज आहे। नक्कीच त्यात यश अपयश हे असतंच, पण ज्या लोकांना यश मिळालं त्यांचं खरं तर खूप खूप कौतुक, पण त्याचबरोबर मला असं वाटतं की त्यांच्या कुटुंबाचंही खूप कौतुक आहे कारण मी साक्षीला पर्सनली ओळखते
तर अगदीशा छोट्याशा वाडीवरून येणारी ही मुलगी आहे, पण चिकाटी आणि ते आपल्याला ध्येय गाठायचं आहे आणि त्यासाठी तिनं खरं तर इंटरनॅशनल लेवल ॲथलेटिक प्लेयर पण आहे. तर या म्हणजे फक्त आपल्या वाडीचंच नाही तर आपल्या तालुक्याचंही नाव मोठं करण्याचं काम आपल्या सर्वांच्या माध्यमातून होत आहे. त्याबद्दल या तालुक्याचं जे प्रतिनिधित्व आता करत आहेत ते सन्माननीय आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या मनात आपल्या सर्वांविषयी आजचे जे सत्कार मूर्ती आहेत, खरं तर विशेष मी तुमचा आभार मानते, कारण आपल्यामुळे या तालुक्याला एक वेगळा मान सन्मान मिळाला आहे, एक वेगळी उंची आपल्या सर्वांमुळे या तालुक्याला मिळालेली आहे. पण त्याचबरोबर जेव्हा कोणताही अधिकार येतो तेव्हा जबाबदारी देखील तितकीच वाढते आणि निश्चितपणे ती आपण चांगल्या प्रकारे पेलवाल अशी अपेक्षा या ठिकाणी आपल्याकडून व्यक्त करते. कारण असं म्हणतात अधिकाऱ्याचे जसे जसे एक्सपिरियन्स वाढत जातो तसं तसं त्यांचं मन खूप कठोर होत जातं आणि थोडंसं समाजाकडे बघण्याची दृष्टी त्यांची बदलते. तर असं न करता आपण कोणत्या विजननी या स्पर्धा परीक्षेत उतरलेलो आहोत आणि कोणत्या विजन आपल्याला पुढे घेऊन जायचंय हे कायम आपल्या स्मरणात असावं असं देखील विनंती मी तुम्हाला हे करते. कारण शेवटी तुम्ही कोणत्याही म्हणजे अगदी क्लास 3, क्लास 2, क्लास 1 पासून कोणत्याही पदापर्यंत गेला तरी पण तुमच्या नावापुढे एक टॅगलाईन असतं, ते म्हणजे गव्हर्नमेंट सर्वंट, शासनाचे सेवक, म्हणजे जनतेचे रयतेचे सेवक. आणि ही भावना आपल्यात असावी अशी मी विनंती आपल्या सर्वांना करते. नक्कीच हे अधिकार आपल्याकडे दिलेले जातात, हे अधिकार वाण्याने आपण समाजाला न्याय देण्याचं काम आपल्या हातून घडेल अशी अपेक्षा देखील या ठिकाणी व्यक्त करते. आणि बापूसाहेब ठोकळे, आपण ज्या युवकांचे जे प्रश्न आहेत निश्चितपणे आमदार साहेबांच्या डोक्यात ते आहेत आणि नक्कीच आपल्या तालुक्यातील बरेच मुलं स्पर्धा परीक्षेसाठी प्रयत्न करत आहेत. तर या मुलांसाठी एक चांगली सुसज्ज अभ्यासिका कशी आपल्याला डेव्हलप करता येईल याचं विजन देखील त्यांचं आहे आणि थोड्याच दिवसात ते तुम्हाला पाहायला मिळेल. पण मी हे देखील सांगेन की शिक्षण महत्वाचं आहे, नोकरी पण महत्वाचीच आहे, पण तितकंच आपण उद्योगाकडे पण वळणं ही काळाची गरज आहे. आणि त्यामुळे आपल्या सर्व तरुण पिढी जी आहे ही चांगली उद्योजक देखील बनू शकते. आणि यांना चांगलं उद्योजक घडवण्यासाठी जे वर्कशॉप्स आपल्याला छोटे मोठे वर्कशॉप्स घेऊन येता येईल त्याचं विजन देखील आमदार साहेबांच्या मनात आहे. आणि लवकरच आपण या सर्व तरुण मुलांसाठी छोटे छोटे वर्कशॉप्स घेऊन आपल्या तालुक्यातच आपल्या तरुण पिढी म्हणजे तालुक्याच्या बाहेर न जाता काही अडचणी असतात की ते कुटुंब सोडून जाऊ शकत नाहीत, मग इथेच राहून पण त्या मुलांना उद्योजक त्याच्यासाठी अनेक अडचणी येतात, ते त्यांना त्या पद्धतीने मदत करून ट्रेनिंग्स कसे देता येतील याचं देखील विजन आमदार साहेबांच्या मनात आहे. आणि निश्चितपणे 2028चा जर आपण पुढचा जर आपण विचार केला तर पूर्ण विश्वाचं लक्ष हे भारताकडे राहणार आहे, कारण सर्वात अधिक तरुण हा भारतात असणार आहे. त्यामुळे आपलं ही जी तरुण पिढी आहे ह्या तरुण पिढीचं पूर्ण लक्ष हे विश्वाचं लक्ष भारताकडे असणार आहे. आणि त्यावेळी आपला तरुण कोणत्या मार्गावरती आहे हे आजपासून आपण ठरवणं गरजेचं आहे. त्यामुळे जसं मॅडमनी सांगितलं की तरुण पिढी इथे भरपूर धष्टपुष्ट आहेत, पण त्या शक्तीचा वापर कशा चांगल्या पद्धतीने आपल्या समाजाला करता येईल याचा विचार करणं गरजेचं आहे. नाहीतर युक्ती विना शक्ती व्यर्थ आहे, तसं युक्तीही गरजेची आहे, शक्तीही गरजेची आहे. आणि ज्याप्रमाणे आपल्या हातात मॅडमनी सांगितलं तसं मी म्हणते की एका हातात आपल्याकडे शिवरायांची तलवार आहे आणि दुसऱ्या हातात डॉक्टर बाबासाहेब देशमुख आंबेडकरांनी दिलेलं संविधान आहे. आणि त्यामुळे या संविधानाच्या मार्गावरती चालत असताना हा पुरोगामी विचार आपल्याला टिकवून ठेवायचा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा विचार आहे, शाहू महाराजांचा हा विचार आहे, क्रांतीज्योती ज्योतिराव फुलेंचा हा विचार आहे. आणि हा विचार तरुण पिढीपर्यंत रुजवावा ही देखील आजच्या
आता जसं किशोरदादांनी आपलं प्रास्ताविक व्यक्त केलं, तेव्हा अशा अनेक ज्या गोष्टी आहेत की त्या तरुण पिढीपर्यंत पोहोचवणं हे आपल्याला गरजेचं आहे. आपला जो इतका चांगला उज्ज्वल इतिहास आहे या तरुण पिढीपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण छोटे छोटे सेशन्स कसे घेऊ शकू किंवा रोज तासभर का होईना आपल्याला वाचन कसं करता येईल आणि या मुलांना सर्वांना जो आपला इतका चांगला उज्ज्वल इतिहास आहे तो पुढे घेऊन जर जायचं असेल त्यांना ते समजावून सांगणं गरजेचं आहे. नाहीतर नुसतंच डीजे समोर नाचून जयंती साजरी होत नाही, तर तो विचार टिकला पाहिजे आणि तो विचार पुढे घेऊन जाणं ही या तरुण पिढीची जबाबदारी आहे. आणि म्हणून आजच्या या तरुण युवकांना मी सांगेन की आपल्याला खरंच आपण खूप भाग्यशाली आहोत की या महाराष्ट्राच्या भूमीला तरी खूप उज्ज्वल इतिहास आहे आणि त्यामुळे आपण दिल्लीपर्यंत पोहोचलो. आणि म्हणूनच आज तोच खरं तर त्या मार्गावरती हे सर्वजण आजचे जे अधिकारी आहेत तो विचार घेऊन पुढे जातील अशी अपेक्षा देखील मी या ठिकाणी व्यक्त करते. आणि निश्चितपणे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुखांना आपण या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं होतं, पण साहेबांचाच सत्कार वाकीखेर्डी इथे असल्यामुळे साहेब येऊ शकले नाहीत. पण त्यांनी माझ्याद्वारे आपल्या सर्वांना मेसेज दिलेला आहे की त्यांना आपल्या सर्वांचं खूप खूप कौतुक आहे आणि आपल्या तालुक्याचं नाव खरं तर तुम्ही सर्वांनी उज्ज्वल केलेलं आहे. त्याबद्दल तुमचं सर्वांचं आणि तुमच्या कुटुंबाचं अभिनंदन. आणि भावी तुमच्या करिअरसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्हाला कोणतीही अडचण देखील असेल तर निसंकोचपणे तुम्ही कधीही त्यांच्या संपर्कात राहू शकता. कोणत्याही माध्यमातून प्रत्यक्ष भेटून फोनद्वारे कोणतीही तुमची अडचण असेल तर कधीही तुम्ही त्यांना संपर्क साधा. नक्की तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न केला जाईल. एवढंच बोलते. आणि पुन्हा एकदा बुद्ध भीमराज मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य या संस्थेने आज इतका हा सुंदर देखणा कार्यक्रम आयोजित केला. खरं तर या सत्कार अनुभवणं आणि आमच्या हातून हा सत्कार होतोय हे खरं तर आमचं भाग्य आहे आणि हे भाग्य आपल्या सर्वांमुळे आम्हाला मिळालं. त्याबद्दल मी आयोजकांचे खरंच मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद.